तर लाडकी बहीण योजनेमध्ये लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। खूप मोठी खुश खबर त्यांच्यासाठी आलेली आहे। तर लाडक्या बहिणींना तुम्हाला आता 3 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार आहेत आणि 4500 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणींना मिळणार आहे। आता सर्वच लाडक्या बहिणींना हे मिळणार आहेत का हे आपण बघणार आहोत, कारण की तुम्हाला माहीतच असेल की साम TV असेल, ETV मराठी असेल किंवा इतरही जी काही न्यूज माध्यम आहेत, चॅनल आहेत, त्यांच्या माध्यमातून सर्वत्र ही बातमी पसरवल्या जात आहे आणि सांगण्यात येत आहे की सर्व लाडक्या बहिणींना 4500 रुपये मिळणार आहेत। 3 महिन्यांचे पैसे एकत्र त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहेत, ज्यामध्ये की नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता जो काय आहे ते तिन्ही महिन्याचे हप्ते एकत्रच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहेत। मग आता हे पैसे सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहेत का? कारण की तुम्हाला माहीतच असेल की 50 ते 60 लाख महिलांची KYC चुकलेली होती आणि त्यामध्ये काही महिला राहून गेलेल्या होत्या KYC करण्याचं आणि काहींची तर KYC सक्सेसफुल झाल्याचा मेसेज आल्यावर सुद्धा त्यांना 2 महिन्यांचे पैसे आलेले नाही आहेत आणि आता हा जानेवारीचा तर सर्वांनाच आलेला नाही आहे। मग आता आपण हेच बघणार आहोत की नेमकं हे जे 4500 रुपये आहेत हे कोणत्या बहिणींना मिळणार आहेत। ज्यांची KYC झाली आहे त्यांनाच मिळणार आहेत का, किंवा मग ज्यांची KYC झाली नाही त्यांनासुद्धा मिळणार आहेत, हे सर्व बघणार आहोत। कारण की या अगोदरसुद्धा काही महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आलेला आहे, मग त्यांनासुद्धा मिळणार आहेत का, सर्व काही गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत। नमस्कार, मी देवानंद गवांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की 4500 रुपये हे त्यांनाच मिळणार आहेत ज्यांची KYC सक्सेसफुल झालेली आहे, ज्यांची KYC ओके आहे आणि त्यांना अजूनही पैसे मिळाले नाही आहेत। त्यांना सक्सेसफुलचा मेसेज आला असेल परंतु त्यांना 2 हप्ते मिळाले नाही आहेत, तर त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत। कारण की KYC झाल्याशिवाय पैसे मिळणारच नाहीत, हप्ता मिळणारच नाही आहेत। कारण की तुम्हाला माहीत असेल की आतापर्यंत 2 ते 3 महिन्यांचे पैसे बाकी राहिलेले आहेत। का राहिलेले आहेत? कारण की तुमची KYC चुकलेली होती किंवा तुम्हाला जी काही KYC तुम्हाला करता आली नाही त्याचमुळे तुमचे हे पैसे रोखण्यात आले होते। कारण की KYCच नसल्यामुळे त्यांच्या डेटामध्ये, त्यांच्या सिस्टममध्ये तुमचं नावच कट करण्यात आलं होतं आणि म्हणून तुम्हाला हे हप्ते मिळाले नाही आहेत। परंतु ज्यांची KYC त्याच वेळेस झाली होती 31 डिसेंबरच्या अगोदर, त्यांना मात्र नोव्हेंबर त्याचबरोबर डिसेंबर या सर्व महिन्यांचे पैसे आलेले आहेत। आता बघा, एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या महिलांनी नोव्हेंबरमध्येच KYC पूर्ण केली होती त्यांना तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते मिळाले। ज्यांची KYC डिसेंबर महिन्यापर्यंतसुद्धा पूर्ण झाली होती त्यांनासुद्धा 2 हप्ते मिळालेले आहेत। तर आता पैसे कुणाचे बाकी राहिलेले, हप्ते कुणाचे बाकी राहिलेले आहेत? तर ज्यांची KYC चुकलेली होती, ज्यांची KYC राहून गेली होती करण्याचं, किंवा मग ज्यांची KYC सक्सेसफुल झाल्यावरही त्यांचा मेसेज आल्यावरही त्यांना पैसे मिळाले नाही आहेत त्यांची। तर आता यामध्ये ज्यांची सक्सेसफुलचा मेसेज ज्यांना आला होता त्यांना हे पैसे मिळू शकतात, कारण की त्यांचं KYC पूर्ण झाली होती परंतु काहीतरी तांत्रिक अडचण आल्यामुळे त्यांना पैसे पाठवण्यात आलेले नव्हते। आता सक्सेसफुलचा मेसेज आल्यावरही तुम्हाला आता हे पैसे मिळणं भागच आहे, कारण की तुम्हाला तुमची KYC आहे ते पूर्ण झाली होती। आता राहिल्या गोष्टी ज्यांची KYC चुकली होती त्यांच्यासाठी। तर एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की आता काही दिवसांपूर्वीच एक बातमी समोर आली होती की महिला व बाल विकास विभागाकडून लाडक्या बहिणींना जी काही KYC पडताळणी आहे हे अंगणवाडी सेविकाताई यांच्याकडे सोपवण्यात आली होती। त्यांची पडताळणी करण्यासाठी प्रत्यक्ष पडताळणी होणार होती आणि आदित्यताई तटकरे यांच्या माध्यमातून ट्विटसुद्धा करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की अंगणवाडी सेविकाताईकडूनच प्रत्यक्ष पडताळणी लाडक्या बहिणींची होणार आहे आणि त्या प्रत्यक्ष पडताळणीनुसारच KYC लाडक्या बहिणींची, उरलेल्या बहिणींची KYC होणार आहे। आणि अशाच प्रकारचे सुद्धा जे काही परिपत्रक आहेत, पत्रक आहे, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुद्धा काढण्यात आले होते। महिला व बाल विकास जे काही कार्यालय असतात जिल्हा स्तरावर त्यांनी सुद्धा पत्र काढून अंगणवाडी सेविकाताई यांना सांगितलेलं होतं की लाडक्या बहीण योजनेची KYC तुम्हाला करावी लागणार आहे, त्याबद्दलचं जे काही डेटा आहे किंवा मग लाडक्या बहिणींची नावांची यादी आहे ती तुम्हाला पाठवण्यात आली होती। अशा प्रकारच्या बातम्या आल्या होत्या आणि मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून ते सांगितलं सुद्धा आहे। आता यामध्ये लाडकी बहीण योजनेची जी काही KYC पडताळणी आहे हे करण्याचं अंगणवाडी सेविकाताई यांनी स्पष्ट नकार दिलेला होता, कारण की त्यांचं जे काही मानधन आहे ते वेळेवर मिळत नव्हतं। त्याचबरोबर त्यांना जे काही प्रोत्साहन भत्ता आहे त्यांचा अशी कामं करण्यासाठीचे जे काही मोबदला त्यांना मिळतो तो सुद्धा त्यांना वेळेवर मिळत नव्हता, कारण की या अगोदर सुद्धा लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याचं काम त्यांनी केलं होतं 50 रुपये प्रति फॉर्म प्रमाणे, परंतु ते सुद्धा त्यांना अजून मिळालेलं नव्हतं। त्यामुळेच अंगणवाडी सेविका यांनी या कामासाठी स्पष्ट नकार दिला होता आणि शासनानं सुद्धा यावर नंतर मग तोडगा काढला आणि जे काही कैलाश पगारे सर आहेत, आयुक्त आहेत नवी मुंबई, तर महिला व बाल विकास विभागाचे जे काही आयुक्त आहेत यांनी एक पत्र काढलं आणि सर्वच महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांना सुद्धा पाठवण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की
अंगणवाडी सेविका ताई योजना बाह्य कामं करणार नाही आहेत आणि लाडकी बहीण योजनेचं हे जे काही काम तुम्ही त्यांना सोपवण्यात आलेलं आहे ते सुद्धा करणार नाहीत असं स्पष्ट त्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे। याबद्दलचा व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, तुम्ही जर तो बघितला नसेल तर चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता। तर आता अशा प्रकारची ही जे काही बातमी आहे हे आलेली आहे। आता एक बातमी आणखीन समोर आली आहे की पडताळणी जी काय KYC आहे लाडक्या बहिणींची अजून सुरू झालीच नाही आहे, कारण की 26 जानेवारीच्या नंतर KYC करण्यास जे काही पडताळणी करण्यास हे अंगणवाडी सेविका यांना सांगितलं होतं, परंतु त्यांनी नकार दिला आणि नंतर म्हणून हे जे काम आहे हे थोडं अडकळलेलं आहे, त्यामध्ये अडथळा आलेला आहे। आणि आता म्हणून नवीन एक बातमी समोर आली आहे की महिला व बाल विकास विभागात ज्यांची जे काही नावं नोंदवली तिथं जाऊन की आमची KYC का बरं चुकली, कशामुळे चुकली आणि तिथं नाव नोंदणी त्याचबरोबर आधार कार्ड दिलं असेल किंवा मग आपला फोन नंबर दिला असेल, मोबाईल नंबर, तर त्या मोबाईल नंबरवर लाडक्या बहिणींच्या आता विभागाकडून फोन येत आहेत आणि त्यांना विचारपूस करणं चालू झालेली आहे की बा तुमच्या घरी कोणी सरकारी नोकरीवर आहे का, तुमच्या घरी 4 चाकी वाहन आहे का, किंवा मग तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे का, अशा प्रकारची चौकशी होऊन त्यांची पडताळणी होत आहे, KYC होत आहे असं समोर आलेलं आहे। मला सुद्धा एक कमेंट्स आलेले आहेत की सर आमच्याकडे सुद्धा असा फोन आला आहे विभागाकडून आणि त्यांनी आपली जे काही चौकशी आहे ते केलेली आहे आणि त्यानुसार आमची पडताळणी केलेली आहे, मग आमची KYC पूर्ण झाली का, तर हो नक्कीच अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे। आणि होऊ शकते की विभागाकडून तुम्हाला अशा प्रकारचे फोन येत असतील आणि तुमची माहिती विचारत असतील तुमच्याकडे। अशा प्रकारची माहिती कोणती द्यायची आहे, एक गोष्ट इथं सावधानीपूर्वक तुम्ही ऐकून घ्या की तुम्हाला तुमच्या बँकेची डिटेल किंवा इतरही OTP वगैरे दुसरे काहीच द्यायचं नाही आहे, फक्त त्यांनी जी काही माहिती विचारली आहे तेच सांगायची आहे। जसं की तुमच्या घरी 4 चाकी वाहन आहे का, तर नाही, तुमच्या घरी कोणी सरकारी नोकरी आहे का, तर नाही, तुम्हाला तुमचं काही उत्पन्न 2.5 लाखाच्यापेक्षा जास्त आहे की कमी आहे हे तुम्हाला सांगायचं आहे। बाकी इतर कोणत्याही प्रकारचा OTP वगैरे कुठलाही त्यांना द्यायचा नाही आहे, कारण की तुमच्यासोबत अशा प्रकारे फ्रॉड लोक फोन करून फ्रॉडसुद्धा करू शकतात, या गोष्टीचं तुम्ही ध्यान ठेवायचं आहे। तर आता मग तुम्हाला एक गोष्ट सांगतो की नेमकं हे 4,500 रुपये मिळतील कुणाला, तर ज्यांची KYC ओके झालेली असेल, सक्सेसफुल झालेली असेल त्यांना हे पैसे मिळणार आहेत, कारण की त्यांचे पैसे बाकी आहेत 2-3 महिन्याचे। आता बघा ज्यांना डिसेंबर नोव्हेंबरचे पैसे मिळाले आहेत त्यांना तर 4,500 मिळणारच नाही आहेत, कारण की त्यांना फक्त जानेवारीचाच हप्ता मिळणार आहे। मग हे 4,500 मिळणार कुणाला, तर ज्यांचे 3 हप्ते बाकी आहेत त्याच बहिणींना आणि ज्यांची KYC सक्सेसफुल झालेली आहे त्यांना, कारण की KYC विभागाकडून सुद्धा करणं चालू आहे फोनद्वारे असं माहिती समोर येत आहे। परंतु पक्क्यात काय आहे हे अजूनही शासनाकडून लिखित आलेलं नाही आहे किंवा शासन निर्णय आलेला नाही आहे। जसं याबद्दलची माहिती समोर येणार आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून मी कळवणार आहे। परंतु इथं एक गोष्ट मात्र नक्की की 4,500 रुपये त्यांनाच मिळणार आहेत की ज्यांची KYC पूर्णरित्या व्यवस्थित झाली आहे, सक्सेसफुल झाली आहे त्यांना मिळणार आहे। तर ताईंनो सध्या KYCचा मोठा घोळ निर्माण झालेला आहे, कारण की अंगणवाडी सेविका यांनी स्पष्ट निकाल दिल्या कारणानं आता KYC पडताळणी तुमची आता कशी होणार, KYC याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आता शासनाकडून यावर अजूनही काही माहिती मिळाली नाही आहे। होऊ शकते की तुमची जी KYC आहे ही ऑनलाईन तुमच्या मोबाईलवरूनच करण्यात येणार आहे, कारण की सरकारला पुन्हा ते पोर्टल चालू करावं लागणार आहे असं वाटत आहे। जशी काही माहिती आपल्याला मिळणार आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळवणार आहे। तर हा व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।